अरे कमी वापर पण अस्सल वापर। MDH काश्मीरी लाल मिरची पावडर। पुण्यातील लोहगाव आणि खराडी या दोन भागाला जोडणारा जो फॉरेस्ट पार्क जो रोड आहे यामधील 300 मीटरचा जे रोड आहे त्याचे काम गेले अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे। हे काम होण्यासाठी वडगाव शहरीचे शरद पवार गटाचे जे आमदार आहेत बापू पठारे ते सध्या अमरण उपोषणासाठी बसलेले आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। गेली अनेक वर्षांपासून खरं तर हे काम प्रलंबित आहे। हे काम पूर्ण होण्यासाठी आज आपण अमरण उपोषणाला बसलात। गेले 8-10 वर्ष हे काम होत नाही। अधिकारी काय याच्याकडे दुर्लक्ष करतायत आणि अधिकाऱ्यांनी मनापासून जर लक्ष दिलं तर कुठल्याही रस्त्याचं काम थांबू शकत नाही। कुठलाही रस्ता होणार नाही असं काही नसतं, परंतु अधिकाऱ्यांची खऱ्या अर्थानं मानसिकता नसते। आज अनेक डीपीतले रस्ते आहेत की त्याकडं अधिकारी गांभीर्यानं पाहत नाही आणि म्हणून मुख्य रस्त्यावर ट्रॅफिकचा ताण येतो। मुख्य रस्ते ट्रॅफिकने भरले जातात। त्याला डीपी रोडच जर जोडले गेले नाही किंवा जे काही वहिवाटीतील रस्ते असेल ते जोडले गेले, ते दुरुस्त केले, ते डांबरीकरण केलं तर या ठिकाणी होऊ शकतं। या ठिकाणी 300 मीटरचा रस्ता या ठिकाणी खऱ्या अर्थानं करण्याचं काम प्रलंबित आहे, परंतु अधिकारी गेले 8-10 वर्षापासून त्याकडे पाहतच नाही, लक्षच देत नाही। आणि म्हणून या ठिकाणी मी आमदार झाल्यानंतर मी ठरवलं की हा रस्ता कसल्या परिस्थितीत झाला पाहिजे। अनेक नागरिकांना आपले मनके या ठिकाणी खराब करून घ्यावे लागले, अनेकांना आपले हातपाय मोडून घ्यावे लागले। अशा पद्धतीचा हा अत्यंत खराब रस्ता या ठिकाणी झाला पाहिजे ही भूमिका घेऊन या ठिकाणी 8 दिवसापूर्वी अधिकाऱ्यांना पत्र दिलं, पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना दिलं, महानगरपालिकेच्या रोडच्या चीफ इंजिनियरांना दिलं, त्याचप्रमाणे पोलीस खात्याला दिलं आणि सर्वांना ही पत्र दिल्यानंतर अजूनही काम होत नाही। आणि म्हणून आज या ठिकाणी निश्चय केला की आज कामाचा निश्चय आपण जर कराल तरच या ठिकाणी हे अमरण उपोषण थांबवलं जाईल। अन्यथा जोपर्यंत रस्ता या ठिकाणी होत नाही, जोपर्यंत नागरिकांना ह्या सुविधा प्राप्त होत नाही, तोपर्यंत आमरण उपोषण करण्याची भूमिका मी आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी घेतलेली आहे। खऱ्या अर्थानं आमरण उपोषण करण्याच्या मागचं कारणच एवढं आहे की फक्त नागरिकांसाठी आहे। याच्यामध्ये कुठलंही राजकारण नाही आहे, याच्यामध्ये कुठलीही भूमिका आमच्या मनामध्ये दुसरी नाही आहे। फक्त रस्ता झाला पाहिजे। मालक रस्ता जे मालक आहेत ते रस्ता द्यायला तयार आहेत, परंतु त्यांना लागणारे मोजणे असेल, लागणारे काही विषय असतील ते महानगरपालिका त्याकडे लक्ष देत नाही। ज्या काही त्यांच्या अडचणी असतील त्या सोडवल्या पाहिजे, परंतु रस्ता या ठिकाणी नागरिकांसाठी खुला झाला पाहिजे, तो डांबरीकरण झाला पाहिजे। आणि म्हणून या ठिकाणी आम्ही ठरवले जोपर्यंत हा रस्त्याची हमी महानगरपालिका आम्हाला देत नाही, हा रस्ता करून देत नाही, तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण या ठिकाणी बंद करणार नाही असं मनाशी ठाम निर्णय करून आम्ही या ठिकाणी आज उपोषणाला बसलेलो आहे। उपोषणात तुम्ही बसलात, पण मात्र 300 मीटरचा हा रस्ता आहे, नक्की अडचण काय आणि विरोध कोणाचा आहे? नक्की अडचण यामध्ये खरं म्हटलं तर महानगरपालिकेची आहे। महानगरपालिकेकडे गेले 8-10 वर्षामध्ये याकडे पाहिलं नाही किंवा या ठिकाणच्या लोकप्रतिनिधींनी सुद्धा त्याकडे पाहिलं नाही आणि म्हणून ही खरी अडचण आहे। यामध्ये मालक लोकांची काही अडचण नाही, त्यांनी संपूर्ण रस्ता दिला आहे आणि एवढाच का अडवतात तर त्यामध्ये काही मोजणीचा विषय होता, काही थोड्या अडचणी होत्या, त्या या प्रशासनानं सोडवल्या पाहिजे होत्या, त्या सोडवल्या नाही आणि वेळेवर हा रस्ता पूर्ण केला नाही। कुणी अडवलं हा रस्ता करायचा नाही म्हणून रस्ता बंद करता येत नाही, तर तो का अडवतात, काय अडचण आहे त्यांची ते पाहण्याचं सुद्धा खऱ्या अर्थानं काम हे महानगरपालिकेच्या प्रशासनाचं आहे। आणि हे महानगरपालिकेचं प्रशासन या ठिकाणी तशा पद्धतीनं पाहत नाही आणि म्हणून आज आमरण उपोषण करण्याची वेळ आमच्यासारख्यावर आलेली आहे। खऱ्या अर्थानं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या राज्यामध्ये कामं चालू आहेत, या राज्यामध्ये या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री अजितदादा पाहिजे ते निर्णय घेतात, पाहिजे तो विषय मान्य करून देतात आणि प्रशासनाला मदत करतात। हे सर्व करत असताना मात्र महानगरपालिका प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नाही आणि म्हणून आम्हाला आज
आमरण उपोषण करण्याची गरज या ठिकाणी भासलेली आहे. यापूर्वी पाठपुरावा केलता का किंवा अजितदादांना भेटून त्यांच्यासोबत हे सर्व गोष्टी मांडल्यात का? याबरोबर पाठपुरावा केलेला आहे. अधिकारी फक्त म्हणायचे करतो करतो, आम्ही बघून घेतो, आम्ही करून घेतो, आम्ही पाहतो, आम्ही बघतो, आम्ही करतो, एवढेच विषय व्हायचे. आणि म्हणून एकदा कुठंतरी याचा सोक्षमक्ष व्हावा म्हणून मागच्या 8-10 दिवसापूर्वी आम्ही ठरवलं की आता बसायचं आणि जोपर्यंत ते रस्ता करायची हमी पक्की देत नाही किंवा हा रस्ता करून देत नाही तोपर्यंत आपण आमरण उपोषण करायचं. आपण पाहू शकतोय की आमदार बापू पठारे जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषणावरती ठाम आहेत अशी भूमिका त्यांच्याकडून आपल्याला घेताना पाहायला मिळते. कॅमेरामॅन अभिजित पिसेसोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे.